तो काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते पैसे का आणले, कुठनं आणले, कुठल्या व्यवहारातनं आणले, हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील। आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले, ते पैसे आहे ठीक आहे, का त्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूम मध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या स्टिंग त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का। नमस्कार, आपण आज मालवण शहरामध्ये आहोत। मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजयजी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे। आत्ताच तुमच्या सगळ्या कॅमेरामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये 20-25 लाखाची म्हणजे 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची। त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे। हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना। त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। ते म्हणतात मी बिल्डर आहे, कोणी पैसे दिले असतील, सेलचे पैसे झाले, ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय, काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना। आज आपण 26 तारखेवर आहोत। 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी। पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचेत। एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत। मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत। काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या। ही कुठली पद्धत आहे? ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे? अहो ते घर बघा, विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा। 2 फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले। मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय, पुरा वातावरण गढूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची, ह्यांना काय विकास करायचा नाहीये, ह्यांना हेच करायचंय, कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय। म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती, फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य PI जगताप साहेब होते, त्यांनाही मी सांगितलेलं आहे, साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार, मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते। मालवणमध्ये निलेश राणे जे शिवसेनेचा आहे सध्या, त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी अक्षरशः धाड मारली आणि त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन सारखा केला। बॅगेत 25 लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे शिवसेनेकडून। नाही, मला वाटतं की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो। इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेन्शन करतं अशा काळामध्ये। तर कशामुळे पैसे आले, कुठनं पैसे आले, कशाकरता आले होते, शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे, बेडरूममध्ये कुणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे, त्यांच्या व्यवहारातनं आले का, त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीतनं आले का, किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले। शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटताना कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं। पण यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे। इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि निर्माण करण्याचा प्रयत्न आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील, इलेक्शन कमिशन कारवाई करेल। पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले, कुठनं आणले, कुठल्या व्यवहारातनं आणले, हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील। आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले,
ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल. निलेश राणे स्वतः आमदार आहे, तुमचे मित्र पक्षाचे आहे, तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे होते. हे जे बंधन राहिले पाहिजे ते नाही, निलेश राणेंनी असं का करावं मला माहिती नाही, पण एक मात्र खरं आहे की बेडरूमपर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारची व्हिडिओ शूटिंग करणे याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी थोडं नियमाच्या बाहेर वाटतं आहे. पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं आहे निलेश राणेंनी, तर मला वाटतं याच्यामध्ये पोलीस आणि आता निवडणूक आयोग